नमस्कार मंडळी, आपल्या काव्याला सुरू झाल्या प्रसूती वेदना. चला तर मग पाहूया आजच्या पुढील भागात आपल्याला काय पाहायला भेटलं. आता इकडे जीवाने नंदिनी आणि पार्थ या दोघांचं भांडण मिटावं म्हणून पार्थच्या आवडती सिनेमन कॉपी आणलेली असते आणि तो नंदिनीला म्हणतो, हे घे नंदिनी, आता तुमची मैत्री अजून घट्ट करा. मग आता नंदिनीला कळायला वेळ लागत नाही. मग ती पार्थकडे निघून गेलेली असते. दुसऱ्या बाजूला आर्याने आता विक्रम काकांना सगळे काही रिपोर्ट्स दाखवलेले असतात आणि त्यांना खूपच भरून येतं. मग ते लगेचच जीवाला कॉल लावतात. जीवा म्हणतो, हॅलो, बोला ना बाबा. तर बाबा म्हणतात, नाही रे, मी असाच सहज केला होता. पण ते खूपच भावनिक झालेले असतात आणि जीवालाही कळत असतं की बाबा भावनिक झालेले आहेत. दुसऱ्या बाजूला नंदिनी पार्थची समजूत काढत असते. म्हणत असते, पार्थ, अहो, जे आम्ही काही केलं ते आम्हाला तसं करायचं नव्हतं, पण आमची कंडिशन पण तुम्ही समजून घ्या ना. आणि मग आता ती मैत्रीचा पुन्हा हात पुढे करत असते आणि सिनेमन कॉफी पार्थला देते. तुम्हाला काय वाटतंय, पार्थ आता नंदिनीवरचा राग सोडून देईल का? तुमचं म्हणणं काय आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा. दुसऱ्या बाजूला आता इकडे जी रम्या आहे ती काव्याचं वाटोळच तिला करायचं असतं म्हणून ती बोलत असते की बघ तू, परीक्षा हॉलमध्ये ना तिची नाही वाट लागली ना तर माझं नाव बदल. असं इकडे रम्याचं बोलणं चालू असतं तिच्या आईबरोबर. तिला खात्री असते की काव्याला त्रास होणारच. बिचारी काव्या इकडे परीक्षेसाठी बसलेली असते, पण तिला आता प्रसूती वेदना चालू झालेल्या असतात आणि तिच्या खूपच पोटात दुखू लागलेलं असतं. बाप रे, आता खरंच उद्याचा भाग खूपच डेंजर आहे. इकडे काव्याला कळा सुरू झालेल्या आहेत. तर हा आहे आजचा पुढील भाग. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.